श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये आठवड्याचे जे 7 वार असतात त्यामागची प्राचीन कथा तसेच त्याचे महत्त्व काय आहे, या आठवड्यांच्या वारांची नावं कशावरून पडली ते आपण सविस्तर श्रवण करणार आहोत. फक्त 5 मिनिटे वेळ द्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकेकाळी सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे अधिपती होते. त्यांच्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशित होत असे. पण एक दिवस ब्रह्मदेवाने पाहिले की पृथ्वीवरील मनुष्य कुलाला वेळेची गणना करणे अवघड जाते. कोणता दिवस शुभ, कोणता काळ अनुकूल हे लोकांना समजत नव्हते. तेव्हा ब्रह्मदेवानी एका योजनेतून वेळेचे 7 भाग केले आणि ते 7 दिवस 7 ग्रहांच्या अधीन ठेवले. प्रत्येक ग्रहाला त्यांनी 1 दिवसाची जबाबदारी दिली, लोकांना त्या ग्रहाच्या गुणांनी प्रेरित करण्याची. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, प्रत्येक दिवस त्या ग्रहाच्या अधिपतींच्या प्रभावाने चालेल. त्या दिवशी मनुष्य त्या ग्रहाच्या गुणधर्मांना आत्मसात करेल. रविवार हा सूर्याचा दिवस आहे. पहिला दिवस सूर्यदेवाला देण्यात आला, कारण सूर्य सर्व ग्रहांचा राजा होता. त्याला सांगण्यात आले, तू जीवनाचा आधार आहेस. तुझ्या दिवशी लोकांनी तेज, आरोग्य आणि शक्ती प्राप्त करावी. म्हणून रविवारी लोक सूर्याला अर्घ्य देतात. दिवसाची सुरुवात प्रकाशाने करतात. रविवारी विश्रांती घेण्याची प्रथा देखील सूर्यचक्राशी संबंधित आहे. ऊर्जा पुन्हा प्राप्त करण्याचा दिवस. दुसऱ्या दिवशी चंद्रदेवाला दिवस देण्यात आला. चंद्राचे मनाशी नाते असल्याने ब्रह्मदेव म्हणाले, लोकांच्या मनाला शांतता दे, त्यांना प्रेम, करुणा आणि सौम्यता शिकव. म्हणून सोमवार हा मानसिक शांतीचा, शिवभक्तीचा दिवस बनला. कारण शिवाच्या मस्तकावर चंद्र आहे. सोमवारी शिवपूजा करण्याची परंपरा आहे, कारण शिव आणि चंद्र यांचे घनिष्ठ नाते आहे, म्हणजे चंद्रशेखर. सोमव्रत केल्याने मनशांती, कौटुंबिक सौख्य आणि चंद्रदोष शांती मिळते. सोमवार हे नाव संस्कृत मधील सौम्य या शब्दाशी जोडलेले आहे, ज्याचा अर्थ शांत आणि प्रसन्न आहे. तिसरा दिवस मंगळ देवतांना मिळाला, जो युद्धाचा आणि पराक्रमाचा देव मानला गेला. त्याला आदेश मिळाला की मानवांना धैर्य दे, संकटाशी लढण्याची ताकद दे. म्हणून मंगळवार हा संकट निवारण, हनुमान उपासना, गणेश पूजा आणि साहसाचा दिवस ठरला. मंगळ ग्रह युद्ध देवता मानला जातो. या दिवशी संकटनाशक उपासना केली जाते. हनुमान चालीसा, मंगळ स्तोत्र, अंजनी पुत्र हनुमान भक्ती, लाल रंग, ऊर्जा आणि क्रियाशक्तीचा हा दिवस मानला जातो. मंगळवार हा शब्द संस्कृत मंगल, शुभ, कल्याणकारी या शब्दाशी जोडलेला आहे. बुध हा बृहस्पतीचा पुत्र आणि अत्यंत बुद्धिमान होता. त्याला ब्रह्मदेव म्हणाले, तू लोकांना ज्ञान, संवाद आणि व्यवहार शुद्धी दे. म्हणून बुधवारी बुद्धी, व्यवहार आणि शिक्षणाची संबंध जोडला गेला आहे. हा दिवस निर्णय क्षमता आणि ज्ञानवृद्धीसाठी मानला जातो. विद्यार्थ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी शुभ आहे. हा दिवस बुध ग्रह विष्णूचा अवतार मानला जातो. बुधवारी हरिनाम, विष्णुपूजन, गणपती स्मरण केल्यास वाणी व बुद्धी सुधारणा होते. पुढे देवगुरु बृहस्पतींना ब्रह्मदेव म्हणाले, तू ज्ञानाचा प्रकाश दे, धर्म, सत्य आणि अध्यात्माचा प्रसार कर. म्हणून हा दिवस सर्व गुरूंना समर्पित झाला. देवगुरु, शिक्षक आणि आध्यात्मिक गुरु. लोक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करतात, ज्ञान आणि सद्गुणांना वंदन करतात. हा दिवस सर्व गुरु स्वरूपांना समर्पित आहे. गुरु, शिक्षक, आध्यात्मिक मार्गदर्शक यांना हा दिवस समर्पित आहे. गुरुवारी उपास, दान, पीतवस्त्र, हळद आणि केशर या वस्तूंचा उपयोग शुभ मानला जातो, कारण गुरु कृपेने जीवनात ज्ञान, कुटुंब सुख आणि समृद्धी येते. या दिवशी स्वामी समर्थ, दत्तगुरु, साईबाबा, गजानन महाराज यांची पूजा केली जाते. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते, पण त्यांच्याकडे अद्भुत विद्या आणि कलांचे ज्ञान होते. त्यांना ब्रह्मदेव म्हणाले, लोकांना सौंदर्य, प्रेम, दया आणि कला द्या. म्हणून शुक्रवारी लक्ष्मीपूजन, संतोषी माता उपासना आणि घरात सौंदर्य, समृद्धी यांचा दिवस ठरला. हा दिवस भौतिक आणि मानसिक समृद्धीचा दिवस आहे. लक्ष्मी पूजा, स्त्रिया उपवास करतात. घरातील शांततेसाठी प्रार्थना केली जाते. शुक्र ग्रहाला कला, संगीत आणि सौंदर्य आणि संपत्तीचा अधिपती मानले जाते. सर्वात शेवटी ब्रह्मदेवानी शनिदेवाला बोलवले. शनी अत्यंत न्यायप्रिय पण कठोर स्वभावाचा होता. त्याला ब्रह्मदेव म्हणाले, तू लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ दे, चुकीचे करणाऱ्यांना शिकव आणि सदाचार्यांना आशीर्वाद दे. तेव्हा शनिदेव म्हणाले,
माझा दिवस सर्वांना त्यांच्या कर्माचा आरसा दाखवेल. म्हणून शनिवारी हा कर्म स्वयं आणि आत्मपरीक्षणाचा दिवस झाला. शनिदेव हे कर्मफळ देणारे देवता आहेत. जसे कर्म तसे फळ मिळते. शनिवारी काळे तीळ, तेल दान आणि गरिबांना अन्न देणे शुभ मानले जाते. हा दिवस आत्मपरीक्षण, स्वयं आणि प्रायश्चित्तासाठी योग्य आहे. या दिवशी शनिदेव आणि हनुमानजींची पूजा केली जाते. यांची पूजा केल्यामुळे घरामध्ये शांती तसेच मुलांच्या हितासाठी असते. या 7 दिवसांमधून जगाला एक चक्र मिळेल. ज्याप्रमाणे ग्रह फिरतात तसेच दिवस फिरतील आणि प्रत्येक वार लोकांना जीवनाचे वेगळे तत्व शिकवेल. वार ही केवळ वेळ मोजण्याची पद्धत नाहीये, तर जीवनाच्या 7 शिक्षांची प्रणाली आहे. प्रत्येक वार आपल्याला वेगळी दिशा देतो. शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याच्या संतुलनासाठी आठवड्याचे 7 वार जीवन बदलणारा संदेश सांगते. रविवार हा आत्मप्रकाशाचा दिवस आहे. सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हा, स्वतःचा प्रकाश जगाला दाखवा. हा दिवस सांगतो तुमचं अस्तित्व इतरांसाठी प्रेरणा ठरो. सोमवार हा शांतीचा दिवस. चंद्राप्रमाणे मन शांत ठेवा. भावना, प्रेम आणि करुणा जपा. हा दिवस शिकवतो जिथे क्रोध आहे तिथे शांतीचं चांदणं बना. मंगळवार हा साहसाचा दिवस आहे. मंगळाप्रमाणे निर्भय बना. अडचणींशी लढा. संकटातही हसत राहा. हा दिवस सांगतो भीतीवर विजय मिळवा आणि हनुमानासारखी श्रद्धा ठेवा. बुधवार हा बुद्धीचा दिवस आहे. बुध ग्रह सांगतो शिकत रहा. बोलण्याआधी विचार करा. हा दिवस शिकवतो बुद्धी, संवाद आणि सौजन्य हेच खरे सामर्थ्य आहे. गुरुवार हा ज्ञानाचा दिवस आहे. गुरु म्हणजे प्रकाशाचा स्तोत्र. सद्गुरूंची आठवण ठेवा. सत्याचा मार्ग चालत रहा. हा दिवस सांगतो ज्ञान दान करा, कारण दिलेला प्रकाश परत येतोच. शुक्रवार प्रेम आणि समृद्धीचा दिवस. शुक्र शिकवतो प्रेमात सौंदर्य आहे, दानात आनंद आहे. हा दिवस सांगतो आपल्या घरात हसू, आनंद आणि कृतज्ञता नांदो. शनिवार हा कर्माचा दिवस. शनी सांगतो तुमचं कर्मच तुमचं भाग्य ठरवतं. हा दिवस शिकवतो इतरांना त्रास न देता प्रामाणिकपणे जगणं हीच खरी पूजा आहे. प्रत्येक वार देव आहेत आणि प्रत्येक दिवस एक शिकवण आहे. जगण्यासाठी 7 दिवस नव्हे तर 7 दिशा मिळतात. म्हणूनच आठवड्याचे हे वार आपल्याला सांगतात तेजाने जगा, शांततेने वागा, साहसाने लढा, बुद्धीने विचार करा, ज्ञानाने चालत राहा, प्रेमाने द्या आणि कर्माने घडवा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.